Goa, India's smallest state, has played an important role in shaping the history of India. It has its own unique culture and heritage, and a lot of it comes from the original settlers, the tribes of Goa. Goa has four main tribal communities: the Gauda, Kunbi, Velip, and Dhangar. The Dhangars in Goa are recognized as shepherds, who are similar to the Maratha shepherds of the Konkan region. Some of the community members opine that the name Dhangar is derived from Dhenu, which means cow, or from Dhan, meaning wealth, in terms of their livestock. Bomu Vemkar has spent his entire life tending to his livestock and has seen the changes that his community had to go through. आमचे बघा पहिला वडील आमचे होते ते गाया म्हशीत लागून ते इथे 2 वर्ष राहणार तिथे 2 वर्ष राहणार असं करूनच परंपरा त्यांची सोपली. म्हणजे चारा पाल्याखातीर डोंगरांनी राहायचे, कुठे पाणी आहे तिथे राहायचे. नदी म्हणजे त्यांच्या ढोराला म्हशीला पाणी पाहिजे होतं. In Goa, the Dhangar community is concentrated in the hinterland talukas of Kankhona, Kepe, Ponda, and Sange. During the peasant society, they were established as the food producers and were the sole suppliers of meat, protein, and manure the farmers needed. Their chief and hereditary occupation is to rear sheep. Some of them domesticate cows and buffaloes and sell their milk until today are solely dependent on their cattle for their income. गाया आहेत 4-5 गाया आहेत माझ्या. पाडकात 4 म्हशी आहेत माझ्या 10-12. ह्याच्यावरनं काहीतरी करून ह्याच्यावरनं तेवढं पोट भरतो मी. एवढी मुलं पोसतो. आता जवळजवळ माझ्या 7 जणी मुली, 1 मुलगा आणि काही नोकरीच नाही, पण त्याच्यावरनी हे करतो. आणि मेन म्हटलं तर आता काय झालं, आता दुधावरती काय आम्हाला म्हणजे पोटात तेवढं चालतं, फायदा काय नाही. म्हणून एक गव्हर्नमेंटाचा सपोर्ट परत मिळतो ना बघा, तो जरा फायदा सुटतो. आणि त्याच्यावरनं आमचं कसं तरी रोजी चालते, पोट चालतं आहे. पण ज्या लहानपणाला माझ्या आम्हाला बाजारचं खाण काय नव्हतं, स्वतःच आहे. नाचणं भाकरी स्वतः नाश्ता करीत आम्ही. स्वतः नाश्ता, स्वतः वरी पाकोट राळा, मग स्वतःचं दही, ताक, दूध, तूप स्वतःचंच. मग आमचं भाजीपाला आहे, आळू, दोडका, घोसाळा, मग दुधी असली आमची भाजी. ही महत्त्वाची होती. आता आम्ही बाजारचं जो बरं खाण खातो हे महत्त्व नाही त्यात. आणि त्या टायमा म्हणजे त्या माणसाला कसला द्वेष नव्हतं, काहीच होत नव्हतं. पण आईच्या काळाला काय झाले, ते आईच्या काळावर त्या बाजारचं खाणं चांगलं म्हणून खात्यात आणि त्याला सगळी द्वेष लागल्यात. By virtue of their profession as shepherds, they have developed semi-nomadic habits and used to travel with their livestock to find wastelands in the forests for their cattle to graze. Their habitations were influenced by the southwest monsoons with heavy rainfall, which increased the growth of green vegetation, which served as pasturing grounds for their livestock. Today, they are no more a nomadic society and have settled in small villages across the state. या धनगर म्हणजे आमच्या तर एक जागेवर कन्नत राहून असले, कधीच राहत नाहीत. त्या गाया म्हशीत लागून काय त्यांना चारा पाला पाहिजे होता, गाय म्हशीत लागून एक जाग्यावर 1 वर्ष राहिलं तर तिथून गेलं दुसऱ्या जाग्यावर राहिलं, तिथं 2 वर्ष राहिले. तिथला जर चारा पाला नाही, 3ऱ्या वर्षाला तिसरीकडे गेले. असं करून गोयभर फिरत राहायचं. तर हे आमचं वाळपई बाग ते सांगत ते काणकोण हे म्हणजे एवढं फिरत राहायचं आहे. म्हणजे 10 वर्षांनी आणि परत त्या पहिल्या जाग्यावरचं यायचं आहे. म्हणजे तिथं ते आणि चारा पाला व्हायला नाही काय, तिथं यायचं. असं करून फिरत राहिले. असं फिरून
आज आमच्या धनगराकडे काय झालं, आज गायी गेल्या, म्हशी गेल्या आणि जागा लुगार बी नाही. आम्ही लहानपणी म्हणजे असं माझ्या लहानपणात आम्ही राहायचं इथंच, घर आमचं इथंच होतं. पण गाया म्हशी लागून आम्ही 4 महिन्याखाती कुठंतरी जाई, म्हणजे कुठं बरं कराड आहे गवात म्हशीनं खायला, पाणी बरं आहे, सोयी कुठं वरणार तिथं ते घेऊन जायच्या गाया आणि म्हशी. 1-4 महिने तर राहायच्या आणि ते बी कशा झाडाच्या मुळाला. आणि तिथं दूध असलं तर दूध द्यायचं. आम्ही कर्नाटकाला असंच गेलो गाया म्हशी घेऊन. म्हणजे तिथं 4 महिना जानेवारी फेब्रुवारीत जायचं, म्हणजे मेत परत घेऊन घरातली लोकं बी का घराकडेच राहायची. मला एक दोघं तिघं कोण जायची गाय म्हशी घेऊन, फक्त त्यांना चाऱ्या पाल्या खाते. म्हणजे इथं काय नाही ना चाऱ्याला, इथं चारा पाला खायला काही नाही ना. आणि आजपर्यंत आमची धनगराची परिस्थिती अशी आहे की आपल्या स्वतःच्या पोटाखाती बघितलेलं नाही, पण गाया म्हशीच्या पोटाखाती जास्त बघितलेलं आहे. आणि त्यांना का उपाशी मारलेल्या नाहीत गाया म्हशीनं यांना कवाच उपाशी मारत नाही. आपण 1-2 दिवस उपाशी राहिला तरी त्याला काळजीच नाही, पण गाया म्हशी नाही कवा उपाशी राहणार, असं त्याचं एक महत्त्व होतं. Their habitations have been surrounded by forests with vast stretches of pasture lands. They used to live in huts with walls of wattled reeds and roofs thatched with straw, but over time they have moved into permanent cemented houses. Their sheep, cows, and buffaloes are kept in a stable tied outside their residence. The Dhangars have their unique dress, which distinguishes them from the other communities of the region. When they go for cattle grazing, they are generally found carrying a staff with 1 or 2 dogs, which assist them in driving the flocks and sometimes save them from wild animals. The men used to wear a Leon cloth called kaste and a turban or feta on their heads. हे आमची परंपरा, म्हणजे कुठं गाय म्हशीत गेलो तर हे आमची खांद्यावरच. बरं पावसाला हे आमचं घोंबडं म्हणतो आम्ही. हे आमचं परंपराचं, म्हणजे पावसाला आमचं हेच. कुठे जंगलामध्ये गेला हे टाकलं याच्यावरच निजला सोस. हे आता तरी कोण घोंबडं घेत नाहीत, नंतर पहिलेचं आमचं सगळं हे म्हणलं मेन. बरं या घोंबडं म्हटलं तर आमचं सगळ्याला याला आमचा आता देव आम्ही दसरा करतो, हे करतो, सगळ्याला आमचं हे घोंबडंच लागतं आहे. आणि याला मोठं शास्त्री बी आहे घोंबड्याला. बरं आम्ही आता देववडा पुजतो, आम्ही हे करतो, आम्ही ह्या घोंबड्याशिवाय हे करीत नाही. आता देवाला नारळ ठेवतो, या घोंबड्याशिवाय आम्ही नारळ ठेवत नाही. या घोंबड्यावर आम्ही आता दसऱ्या करतो, दसरी पाठी काढतो, पण या घोंबड्या सगळ्याला आम्हाला हे लागतं. हे मेन आमचं या, आणि ही पगडी म्हणायची मेन. मग हे पगडीवर आणि ह्याच्यावरच हे धनगर. पण आता काय, आता पगडी सोडून दिली, आता पगडी काय नाही. Their lands, which lie under the foothills of the Western Ghats, are mostly covered with infertile laterite soil. Thus, they can produce only millet or ragi and jowar in their fields. आज गायावरनी मग आणि शेती म्हणत तर आमचा नाशना म्हणा, वरी, राळा, हे आमचं परंपरा आहे. आणि ते बी आज काहीतरी शेतीमध्ये नाश्ता करत होते. ते आता जंगलामध्ये जनावर जास्त झाले. डुक्कर म्हणा, गवा म्हणा, कीर म्हणा, मोर, ह्याच केलेला काही धंदाच ठेवत नाहीत. ते धंदा ते खात्यात आणि काय खायला मिळत नाही. Dhangars profess Hinduism. They observe all important Hindu festivals such as Dashera and Diwali and have their own distinctive rituals. ते आता दसऱ्याला आम्ही जागोर म्हणून करतो. आम्ही देवाऱ्यावरचा देव पुजतो, आम्ही त्याला तोरण बांधतो. दुसऱ्या दिवस आमचा दसऱ्याला आम्ही त्याची पूजा करतो, त्याला नारळ ठेवतो, नारळ फोडतो. दुसरं म्हटलं तर आम्ही अशी माळावरती पाठी म्हणून काढतो, म्हणजे बेल भंडार करतो आम्ही. बेल भंडारला आमची सगळी लोक येतात. काल होतं ते आमचं. ते बेल भंडार केल्यानंतर
परत जातो आम्ही जेवणाला बसतो, जेवायला बसतो. आज आमचं शिलेंगण, शिलेंगणाला आमचं काही खंड पुजायचं. खंड म्हणजे तुम्हाला समजतं काय? क्षेत्र, कोयत्या, पाळ असली म्हणजे कुणाचं अर्म असेल, अर्म, रवी, ताकद चाळायची, असे ही आमची परंपरा आहे. ह्यो आज शिलेंगण झाला काही आम्ही, आणि त्याला त्या खंड्या आम्ही क्षेत्राला आम्ही बोकडाचा मान म्हणून आम्ही तवसं कापतो. Most of the Dhangar in Goa are landless, and many are now shifting to the mainland due to the strict forest laws. Majority of the community members reside in forest areas of the Madhuri Wildlife Sanctuary in Sattari Taluka of North Goa district and Netravali Wildlife Sanctuary in Sangya Taluka of South Goa district. However, despite the adversities, many families from the community still continue to live in the wild. They want to continue residing in the forest areas that have been their home since ages, but on condition that they would not be harassed by the forest officials. आता पुढच्या पिढीला काय करायचं? पुढच्या पिढीने आता आमची मुलंच आहेत, पण मुलांना आमच्या ढोरा बिराला काय नको, फक्त त्यांना शिक्षण आणि गव्हर्मेंट म्हणजे नोकरी, पण त्यांना शेती नको, अशी परिस्थिती झाली. पण माझ्याच बाने नोकरी बी करायला पाहिजे, शेती बी करायला पाहिजे. नाही जर शेती केली तर पुढची पिढीची काय मला हे नाही. आता आमच्या गोव्यामध्ये बघा, गोव्यामध्येच आमच्या काय आहे, गोव्यामध्येच लोक आता गव्हर्मेंट सगळं पैसा भरपूर आहे, पण खायला काय नाही. पैसा का खायचा आहे नाही, शेती करायला पाहिजे. आता काय म्हणतात आमच्या भारणी आणतील आम्ही घेऊ, पण तुमच्यासारखं गोव्यासारखं बाहेरचे लोक तसंच होतील, तेव्हा करणार कोण? पण शेती करायला पाहिजे. आणि मेन महत्त्व म्हणजे शेती वाढत आहे. शेती जर ॲग्रिकल्चर सोपलं आहे तर आमचा जन्म सोपला, त्याच्यावर तर काही नाही. मेन म्हणजे ॲग्रिकल्चर. Dhangars, who for centuries wandered in the forests of the Western Ghats with their livestock, are on the verge of extinction. Rapid urbanization, depletion of forest cover, forest department taking over forest lands, spread of education and aspirations among the new generation is responsible for the slow disappearance of the Dhangars from the map of Goa. सातस मेदिर बैर गळे जग पिंड सातस मेदिर बैर गळे जग पिंड दिंगावर न गेला